पवारांच्या पक्षात 15 दिवसात संघटनात्मक बदलाचे संकेत मिळत आहेत। जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करा असा सूर आता उमटतोय। नवा तरुण प्रदेशाध्यक्ष नेमण्याची पदाधिकाऱ्यांची विनंती सुद्धा आहे। पक्षातील प्रमुख पदांवर बदल करा असं म्हटलं जात आहे। बैठकीत पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे तशी मागणी केली आहे। मराठा व्यतिरिक्त वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा असा सूर आळवला जातोय। आता पदाधिकाऱ्यांची मागणी प्रदेशाध्यक्षपदासाठी राजेश टोपे, शशिकांत शिंदेंचा विचार सुद्धा केला जातोय। पदाधिकाऱ्यांची आता मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। यात सर्वांचे आपण राजीनामे द्या आणि नवीन रक्ताला, नवीन तरुणांना संधी द्या। अगदी फ्रंटचे सगळे अध्यक्षपासून तर संपूर्ण प्रदेशाध्यक्षपासून सर्वांची नवीन निवड करा। शक्यतोवर सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाव्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या। राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या। याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो। यात सर्वांचे आपण राजीनामे द्या आणि नवीन रक्ताला, नवीन तरुणांना संधी द्या। अगदी फ्रंटचे सगळे अध्यक्षपासून तर संपूर्ण प्रदेशाध्यक्षपासून सर्वांची नवीन निवड करा। शक्यतोवर सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाव्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या। राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या। याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।